तळोद्यात चोरांचे राज्य की पोलिसांचा धाक संपला, पुन्हा एक चोरी उघडकीस। नमस्कार, आपण पाहतात परिवर्तन 24 न्यूज। तळोदा शहरात चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच आहे। एक चोरीची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा चोरट्यांनी डोके वर काढले आहे। यावेळी थेट तळोदा बसस्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळील पानटपरी चोरट्यांनी फोडल्याची घटना समोर आली आहे। बसस्थानकाजवळ जालंधर भोई यांच्या पानटपरीचे दुकान रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी लक्ष केले। दुकानाचा कडिकोंडा तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला आणि दुकानातील मुद्देमाल लंपास केला। एवढेच नाही तर दुकानात ठेवलेली सुमारे 1,500 रुपयांची चिल्लरही चोरट्यांनी घेऊन पोबारा केला। विशेष म्हणजे ही घटना बसस्थानकासारख्या वर्दळीच्या परिसरात घडल्याने व्यापारी आणि नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय। चोरीच्या घटनांची मालिका थांबणार कधी? तळोदा शहरात गेल्या काही दिवसापासून चोरी आणि घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र आहे। काही दिवसापूर्वी पोलीस लाईन समोरील अमोल मराठे यांच्या महाकाल प्रोव्हिजन दुकानाचे कुलूप तोडून 5,000 रुपयांची रोकड चोरून नेण्यात आली होती। विशेष म्हणजे ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती। तर खानदेशी गल्लीतील कालिदास शंकर सोनार यांच्या बंद घरातही चोरीचा प्रयत्न करण्यात आला, मात्र घरातून काहीही हाती न लागल्याने चोरट्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले। यात मागील 2 घरफोड्यांचा छडा लागत असताना आता पुन्हा बसस्थानकाजवळ पानटपरी फोडल्याने तळोदा शहरात चोरट्यांची टोळी सक्रिय आहे का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। पोलिसांसमोर मोठे आव्हान। एकामागून एक चोरीच्या घटना समोर येत असताना चोरट्यांचा बंदोबस्त कधी होणार, असा प्रश्न व्यापारी आणि नागरिक विचारत आहेत। रात्रीच्या वेळी पोलिसांची गस्त वाढवावी, संशयितांवर नजर ठेवावी आणि सीसीटीव्हीच्या माध्यमातून चोरट्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे। तळोदा शहरातील नागरिकांनो, सावध रहा। दुकान, घर किंवा व्यवसायाचे ठिकाण बंद करताना विशेष काळजी घ्या। संशयास्पद हालचाल दिसल्यास तातडीने पोलिसांना माहिती द्या। तळोद्यात चोरीचे सत्र सुरू। आता पोलीस या चोरट्यांना कधी लगाम घालणार, हीच आहे तळोद्याची धक्कादायक बातमी। परिवर्तन 24 न्यूज, जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणारे, सत्याला आवाज देणारे। संध्याकाळी 10 वाजता दुकान बंद करून घरी गेला असता सकाळी भाजीचा दुकानवाला चहावाल्याने मला निरोप दिला, तर तुझी दुकान फुटलेली असेल। तर दुकानाच्या पहिले पाहिलं मी, दुकान दोघी कुलूप फोडले होते। दोघं कुलूप फोडून आत चोरांनी प्रवेश केलेला होता। त्यात मग मी पोलीस स्टेशनला गेलो, पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिली। रात्रीचे गस्तेवाले सांगितले ते सकाळी दुकानावर आले, दुकानावर फोटो वगैरे सर्व काढलेले। त्याच्यातलं माझ्या मुद्देमाल 10 ते 15,000 रुपयाची सिगारेट आणि चिल्लर 1800 ते 2,000 रुपयाची चिल्लर मध्ये ठेवलेली असतात, ती दिसत नाही। म्हणजे चोरांनी चोरी केलेली आहे। यापूर्वी काही घटना घडल्या? यापूर्वी पण माझ्या दुकानाच्या 2 ते 3दा कुलूप तोडून अशी चोरी आलेली, पण मी या घटनेच्या याला म्हणजे पोलीस स्टेशनला कंप्लेंट वगैरे काही दिलेलं नव्हतं। पण ही 4थींदा चोरी आल्यामुळे मला पोलीस स्टेशनला जावं लागलं।